जय हिंद. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय? एज्युकेशन सेक्टरमध्ये सर्वात बिगेस्ट करप्शन होतं या क्षणाला. त्याचं आणि दुसरी गोष्ट, ही घटना समजून घेण्याच्या अगोदर आहे ना, आपल्याला पार्श्वभूमी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे जे मुलं आहेत ना, हे जे मुलं, लहान मुलं जे दिसतात ना तुम्हाला, आपल्या देशाचं भविष्य आहे. यांचं भविष्य ज्यावेळेस अंधारात राहील ना, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन काम केलं पाहिजे. हा माझा प्रश्न आहे. नंबर सेकंड, की आज घटनेनं ही घटना समजून घेण्याच्या अगोदर आहे ना, आपल्याला एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का? घटनेने, कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे. ते म्हणजे काय? 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना सक्तीचं आणि प्रॉपर एज्युकेशन भेटणं गरजेचं आहे. प्रश्न हा आहे की भेटतोय की नाही भेटतोय, कळालं का? कारण की आज जर तसं बघितलं गेलं ना, देशाचे जे प्रायमरी स्कूल आहेत, जे सरकारी स्कूल आहेत, हे सरकार सगळं बंद करायच्या मागे निघालेलं आहे आणि त्याच्यावर प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. नंबर 2 ही गोष्टी आहे. नंबर थर्ड, हे जिल्हा परिषदांची सध्याची परिस्थिती आहे. हे बघ, ही जिल्हा परिषदांची सध्याची परिस्थिती, तिथं प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही, विद्यार्थ्यांना बसायला सुविधा नाही, पाणी प्यायची सुविधा नाहीये, ब्लॅकबोर्ड सुद्धा नाहीये, शिक्षकांना सुद्धा प्रॉपर ऑफिसेस नाहीये, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर अशी सध्या जिल्हा परिषदांची स्थिती आहे, जिथं पावसाळा जर असेल ना, तर छतावरनं पाणी डबकतंय. तर प्रश्न काय आहे माहितीये का? या शाळांमध्ये ना कोणत्या मंत्रीचा मुलगा जात नाही आणि तो कोणत्या बिझनेसमॅनचा मुलगा शिकत नाही. या शाळांमध्ये ना गरीब घराण्यातलाच मुलगा शिकतो, ज्यांचे आई वडील ना शेतामध्ये रोजंदारीवर काम करतात, जे दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारीवर काम करतात. जर आपल्याकडे परिस्थिती आज हायर क्लास लोकांकडे काय पैसे आहेत, ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आज ऍडमिशन घेऊ शकतात, पण गरीब मुलांचं काय ना, त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना, एज्युकेशन त्यांना भेटतंय की नाही भेटतंय. पहिला क्वेश्चन. नंबर सेकंड क्वेश्चन, आपण जर बंद करायला निघालोय तिथपर्यंत ठीक आहे. बंद करण्याच्या अगोदर आपण एक विचार केला पाहिजे ना, आपण या शाळेवर खर्च तरी किती आहे, यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला आपण इन्व्हेस्टमेंट करतो तरी किती आहे. जर आपल्या जीडीपीच्या जर प्रामुख्याने 6% खर्च हा एज्युकेशन सेक्टरवर झाला पाहिजे, जर त्याच्यापेक्षा कमी होत नसेल तर हा क्वेश्चन मार्क कोणावर निर्माण होतो? आपल्या जनतेवर निर्माण होतो की सरकारवर निर्माण करतो? हा पहिला क्वेश्चन आहे. नंबर सेकंड, ही जी परिस्थिती ना, ही जी परिस्थिती ना, आपण काय केलंय माहितीये का? आपण शिक्षणाचं नाही का व्यवसायीकरण केलेलं आहे. हे व्यवसायीकरण न करता नाही का, जिल्हा परिषद हे जिवंत राहणं आज या क्षणाला फार गरजेचं आहे. हे जर जिवंत नाही राहिलं ना, देशाची गुरु परंपरा आज करंटला जी थोडीफार प्रमाणात शिल्लक राहिलेली ना, ती पूर्णपणे संपणार आहे. नंबर सेकंड, आज आपण वेस्टर्न कल्चरला जास्त फॉलो करतोय. तिथपर्यंत ठीक आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये काय काय कुठली गोष्ट चांगली आहे ना? आज जर विद्यार्थी जर पुढे जाऊन जर प्रामुख्याने विद्यार्थ्यांना जर गुरु परंपरा समजत नाही, आपली स्वदेशी संस्कृती समजत नाही, आपण कसं विकसित होणार आहे, कसं समृद्ध होणार आहे ना? पहिला क्वेश्चन आहे. नंबर सेकंड क्वेश्चन, विद्यार्थ्यांना शिकवलं काय जात आहे ना, आपण वेस्टर्न कल्चरला फॉलो करतोय. विद्यार्थ्यांना शिकवलं काय जात आहे की हा शाळेमध्ये, एक घटना सांगतो तुम्हाला मी, शाळेमध्ये मुलांना काय शिकवलं जातं? प्रत्येक मुलांनी ना शाळेमध्ये 1 नंबर आला पाहिजे. प्रत्येक मुलं, दुसरीला पण शाळेमध्ये 1 नंबर आला पाहिजे, तिसरीला शाळेमध्ये 1 नंबर आला पाहिजे, चौथीला शाळेमध्ये 1 नंबर आला पाहिजे. आपण हे काय करतो? लहान मुलांच्या इनबिल्ड करतोय, लहानपणापासून इनबिल्ड करतोय, आणि तो वयाच्या 24-25 वर्षी इतका सेल्फिश होता ना, तो स्वतःचाच विचार करतो, स्वतःच्या मित्रांचा विचार करत नाही, सवंगडीचा विचार करत नाही, आजूबाजूच्या सोसायटीचा विचार करत नाही, आणि तो पूर्णपणे आयसोलेट होतो, एकट्याचाच विचार करतो. आणि असा समाज पूर्णपणे आयसोलेट होऊन शेवटी आई वडिलांना सुद्धा सांभाळत नाही. ही सध्याची रिअल परिस्थिती आणि देशाचे वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये. पहिला क्वेश्चन आहे. नंबर सेकंड क्वेश्चन आहे, वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही, ही वेस्टर्न कल्चर आहे, हे थांबवलं पाहिजे. नंबर थर्ड क्वेश्चन, ही शिक्षणाची प्रथा आहे ना, आपण लॉर्ड मकोलीच्या काळात स्टार्ट झाली. लॉर्ड मकोले म्हणजे 1835 साली लॉर्ड मकोलीने एक मिनिट लिहिलं होतं, त्याच्या एज्युकेशन सेक्टरचा पाया भरला होता. या पायाच्या आधारावर आपण उभारणी करतोय का देशाची? ही कुठे ना कुठे बंद झाली पाहिजे. आपल्या स्वदेशी संस्कृतीला जिवंत करण्यासाठी नाही, गुरुकुल प्रथा आहे ना, ही आणली पाहिजे. जोपर्यंत गुरु शिष्य परंपरेचं प्रॉपर पालन केलं जाणार नाही ना, आपल्या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, गरीब मुलं शिक्षणापासून वंचितच इथून पुढे राहणार आहे. हे सत्य आहे, काल पण सत्य आहे, आज पण सत्य आहे, जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत हे सत्य असणार आहे. आणि नंबर सेकंड, माझी निष्ठा या मातीशी आहे, या देशाची आणि मातृभूमीची आहे, कोणत्याही पक्षाशी नाही, कोणत्या व्यक्तीशी नाही ना, संस्था चालकांशी नाही. नंबर सेकंड, आज करंटला करप्शन का होतंय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे काय? आज जर या शाळा आहे, या शाळांमध्ये जे शिक्षकांची जी भरती केली जाते ना, ती प्रॉपर केली जाते की नाही, हा पहिला क्वेश्चन. कारण क्वालिफिकेशन नावाची गोष्टच नाही राहिली ना. जर शिक्षकाला शिकवताच येत नाही, तो विद्यार्थ्यांचं भविष्य काय घडवणार आहे? नंबर सेकंड, तो जर पैसे देऊन जर जिल्हा परिषद मध्ये लागणार असेल ना, तो विद्यार्थ्यांचं काय भविष्य घडवणार आहे? नंबर थर्ड, त्याला जर गव्हर्नमेंट पे करतंय, नुसतं गव्हर्नमेंटचाच रोल नाही, इथं शिक्षकांचा सुद्धा महत्वाचा रोल आहे. शिक्षकांना जर आज 60-60, 70-70 हजार जर गव्हर्नमेंट पे करतंय, आपण विद्यार्थ्यांपर्यंत किती रिस्पॉन्सिबल आहेत ना? नंबर 3 क्वेश्चन आहे. 3 म्हणजे काय? याच्या मागे काय? आपण जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचताच येत नाही, प्रॉपर त्यांना एज्युकेशनच भेटत नाहीये, तर तुम्ही करता काय ना? पहिली गोष्ट करता काय ना, विद्यार्थ्यांना प्रॉपर शिक्षण देण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक केले पाहिजे. हे मुलं देशाचं भविष्य आहे. वडापाव खाऊन, समोसे खाऊन शाळांमध्ये जीवन नाही काढलं पाहिजे. सध्याची महाराष्ट्राची एज्युकेशन सेक्टरची, प्रायमरी एज्युकेशनची सध्याची परिस्थिती, त्यामुळे शाळा बंद करायच्या मागे निघालेले. जे आपण शाळा जिवंत आहे ना, तिथं शिक्षकांनी प्रॉपर मेहनत घेतली पाहिजे, आणि हे बंद न करण्यासाठी ना दिवस रात्र झगडलं पाहिजे. कारण की हीच आपली संस्कृती वाचू शकतं, मुलांचं भविष्य वाचू शकतं.
नंबर थर्ड, ही गुरु शिष्य परंपरेचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. एकलव्याने काय केलं होतं माहिती की, एकलव्याने धनुर्विद्या शिकली होती. ती कोणाचं? द्रोणाचार्याचा पुतळा बनवून शिकवली होती. ती गुरु परंपरेला फॉलो करणारी होती. आज मुलं जे काय ना, शिक्षकांचा आदर सुद्धा करत नाही, कारण शिक्षकच तसे नाही राहिले. कारण द्रोणाचार्यच भेटले नाही आज समाजामध्ये, चांगले चाणक्यच घडले नाही, तर काही विद्यार्थी अपेक्षा करणार आहे ना. मुलांची चुकी नाहीये, ही शिक्षकांची सुद्धा चुकी आहे. आणि दुसरी गोष्ट, काय नाव ठेवता तुम्ही लहान मुलांना ना, की हा मुलांना आज वेस्टर्न कल्चरला जास्त फॉलो करताय, हे असं चाललंय. मुलांना संस्कार नावाची गोष्ट नाही. काय संस्कार नावाची गोष्ट नाही? तुम्ही काय बिल्ड करताय ना मुलांमध्ये? मुलांना प्रॉपर एज्युकेशनच देत नाही, त्यांना संस्कारच देत नाही. तुम्ही जर गव्हर्नमेंट पे करताय, तुम्ही प्रॉपर वर्कच करत नाही. त्या गोष्टीवर सुद्धा क्वेश्चन मार्क निर्माण होणं गरजेचं आहे. नंबर थर्ड, सरकारने सुद्धा आहे ना, एक विनंती आहे, प्रामुख्याने विनंती आहे, की त्याच्यामध्ये काय, याच्यावर आम्ही तर वर्क करणारच आहोत आमच्या परीनं जितकं करता येईल तितकं, पण हे जिल्हा परिषदाला जिवंतच ठेवलं पाहिजे. कुठली शाळा बंद न करता नाही का, तिथं इन्व्हेस्टमेंट करून प्रॉपर गुरुकुल प्रथा आणली पाहिजे. ही आपली संस्कृती जिवंतच केली पाहिजे, आणि हीच आपली संस्कृती आहे. कळलं का? आणि संस्था चालकांनी हा जे करप्शन चाललंय ना देशामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये, याच्यावर सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे. याच्यावर प्रॉपर ड्राफ्ट तयार करायला पाहिजे, एक मेकॅनिझम बनवलं पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला. याच्या आधारे हे करप्शन थांबवता येईल. जोपर्यंत करप्शन थांबणार आहे ना, तोपर्यंत मुलांचं भविष्य अंधारातच राहणार आहे. काल पण अंधारात होतं, आता पण अंधारात आहे, उद्या पण अंधारात आहे, आणि त्याचं प्रश्नचिन्ह भविष्याच्या देशावर होणार आहे. नंबर थर्ड, आणि मला नाही वाटत की आपल्या देशाचं भविष्य अंधारात राहावं, त्यामुळे मी ही गोष्ट शेअर करतोय. नंबर थर्ड, की पर्यावरणाचं संरक्षण करा, तेव्हाच देश वाचणार आहे. सेव्ह इन्व्हायरमेंट, सेव्ह कंट्री. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.